यिर्मया केवळ यहूद्याच्या लोकांना उपदेश देऊन चेतावणी देत नसे की जर त्यांनी पश्चाताप करण्यास नकार दिला तर गुलामगिरीत जातील. त्याने देवाविषयी महान घोषणा केल्या होत्या, कारण तो देवाचा विश्वासू याजक होता. त्याच्या पुस्तकातील 10व्या अध्यायात 6 वचनात पुढील प्रमाणे लिहिले की तुझ्यासारखा कोणीच नाही, कोणीच नाही. जर कोणी तुम्हाला सांगितले की अजून एक आत्मा आहे ज्याच्याबद्दल कुणाला माहीत नाही, तर ते खोटा आहे. तो आत्मा म्हणजे सैतानच आहे, जो खोटारडा आहे. केवळ देवच प्रभू आहे. आणि त्यात म्हटले आहे की हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणी नाही, तूच थोर आहेस. तिथे महान लिहिले आहे, कारण परमेश्वर असीम आहे, देवाला मोजण्याचा कुठलाही मार्ग नाही. आणि पराक्रमामुळे तुझे नाव मोठे आहे. जेव्हा तुम्ही येशूचे नाव घेता, तुम्ही देवाचेच नाव घेता. जेव्हा तुम्ही देवाचे नाव घेता, खात्रीने त्याचा वापर करा, कारण दुष्टाविरुद्ध पराक्रमी आहे. विजय हा तुमचाच होईल. म्हणून या प्रार्थना करूया. पित्या, आम्हाला तुझ्याविषयी आणि येशूच्या नावाविषयी अधिक समजून घेण्यास मदत कर, कारण आम्हाला काम करायचे आहे. पित्या, जेव्हा आम्ही तुझ्याविषयी बोलतो ते पित्याबद्दल, पुत्र आणि पवित्र आत्म्याबद्दल असते. आम्हाला ते कार्य करायचे ते पित्या आम्ही करूच, कारण तुझे नाव पराक्रमात महान आहे. येशूच्या नावाने आतापासून आशीर्वाद बना.